सुंदरबनच्या शेरखान राजांच्यामुळे जंगल अगदी सुरक्षित आणि शांततेत होतं. सगळे प्राणी आनंदात होते. शेरखान महाराजांना वाटायचे आपले जंगल प्राणी सगळे सुरक्षित राहिले पाहिजेत, त्यांच्यावर कोणतेही संकट यायला नको, प्रजा कशी आनंदात राहिली पाहिजे असे महाराजांचे धोरण असायचे. त्यासाठी ते जंगलासाठी अहोरात्र कष्ट करायचे, प्राण्यांचे रक्षण करायचे, जंगलाचा विकास झाला पाहिजे, प्राण्यांचा विकास झाला पाहिजे असे त्यांना सारखे वाटायचे. तर एकदा काय होतं, चंपा हरणताई जंगलाच्या बाहेरच्या बाजूला एके दिवशी गवत चरत चरत जातात. तर त्यांना 2 शिकारी दिसतात. त्या शिकारी बघितल्यावर घाबरतात आणि पळत पळत येऊन सगळ्या प्राण्यांना सांगतात, जंगलाच्या बाहेर 2 शिकारी उभे आहेत. मग ही बातमी सगळे प्राणी शेरखान महाराजांना सांगतात. सगळे प्राणी एकत्र जमतात, घाबरतात. महाराज आता काय करायचं? शेरखान महाराज म्हणतात, मित्रांनो घाबरू नका, कसं आहे संकट आपण परतून लावूया. त्यासाठी एक युक्ती तुम्हाला सांगतो. जेव्हा ते शिकारी 2 आज जंगलात आपल्या येतील तेव्हा भोले हत्ती दादा तुमच्या परिवाराच्या मदतीने तुम्ही शिकारी यायच्या रस्त्यावर एक खंदक खणा, खोल खंदक खणा, जेणेकरून शिकाऱ्यांना आत येणे धोक्याचे होईल, अडचणीचे होईल. लखन माकड दादा डॉक्टर चिंकी माकड दादांना काय सांगितलं, तुम्ही तुमचा परिवार घेऊन सगळ्यांनी झाडावर बसा. ते शिकारी आत आले की त्यांना झाडाच्या काटक्या आणि फळांचा मारा करा. पुढे आल्यावर चंपा हरणताई आणि गुट्टू ससेबाऊंना सांगितलं, तुम्ही मऊ गवताच्या बागेत तुमच्या फिरा आणि ते शिकारी आले की पुढं जाऊन त्यांच्या पायाचे चावे घ्यायला सुरुवात करा आणि तुमच्या पाठीमागे मी उभा राहतो, मी गर्जना करतो, गर्जना माझी ऐकली की ती शिकारी पळून जातील. हे सगळं ठरलं. शेरखान महाराजांनी सगळं सांगितलं. शेरखान महाराज इतके प्रजेची काळजी घेत होते. प्रत्येक प्राण्याला गवत खाण्यासाठी वेगळं कुरण होतं. चंपा हरणताई गुट्टू ससेबाऊंचं वेगळं कुरण होतं. मऊ हराळी होती, फुलझाडे होती. नंतर मोठं असं पठार होतं. तिथं भोले हत्तीदादा, पिट्टू हत्तीदादा, हत्तीदादांचा सगळा परिवार आणि इतर प्राणी गवत खायचे. प्रत्येकाला वेगवेगळं कुरण दिलं होतं महाराजांनी खाण्यासाठी, राहण्यासाठी. इतके महाराज प्रजेची काळजी घेत होते. आणि मग ठरल्याप्रमाणे झालं. महाराजांनी वेद सगळ्या प्राण्यांना समजावून सांगितला आणि म्हणाले, सगळ्यांनी एकत्र यायचं आणि माझ्या पाठीमागे सगळ्या प्राण्यांनी येऊन उभा राहायचं. सगळ्यांनी आपण एकजूट करून त्या शिकाऱ्यांना परतून लावायचं. ठीक आहे सगळे प्राणी म्हणाले. मग थोड्या वेळाने त्यांना कळलं शिकारी आत यायला लागलाय. शिकारी आत यायला लागले, पण तो खंदक बघून एक शिकारी त्यात खंदकात पडला. दुसऱ्याने त्याला ओढून वर काढलं. कसे बसे ते पुढे आले. तोपर्यंत लखन माकड दादा, चिंकी माकड दादा यांच्या परिवाराने झाडावरच्या काटक्या, फळे फेकून मारलीत. त्यामुळे शिकारी बावचळले. त्यांच्या डोक्याला मार लागला फळांचा. काटक्या, फेकलेल्या काटक्या कुठे डोळ्याला टोचल्या, कुठे पाठीला टोचल्या, असं झालं. नंतर ते पुढे आले. तोपर्यंत गुट्टू ससेबाऊ आणि चंपा हरणताई पुढे गेल्या आणि त्यांनी शिकाऱ्यांच्या पायाचे चावे घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात शेरखान महाराजांनी मोठी गर्जना केली आणि पाठीमागून सगळे प्राणी ओरडायला लागले. हे सगळं बघितल्यावर त्या शिकाऱ्यांची धांदल उडाली. ते मागे न बघता कसे बसे चंपा हरणताईच्या आणि ससेबाऊच्या तावडीतनं आपले पाय सोडवून घेतले आणि मागे न बघता खंदक पार करत कसे तर जंगलाच्या बाहेर पडले आणि ते गेले ती परत कधीही जंगलात आले नाही. अशी शेरखान महाराजांनी आपली बुद्धी चालवून प्राण्यांना एकत्र करून एकजुटीने जंगलावर आलेले संकट परतून लावले. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळ्या प्राण्यांनी शेरखान महाराजांची स्तुती केली. महाराजांनाही खूप आनंद झाला. आपले जंगलवासी सगळे आनंदात
पक्षी प्राणी बघून ते खुशीत गुहेत गेले. सगळे प्राणी आपल्या गुहेत गेले. म्हणून एकजूट जर असली तर संकट किती मोठं असलं तर एकजुटीने ते आपल्याला परतून लावता येतं, नाहीसं करता येतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.